भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भगिनी निवेदिता शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे प्रसिद्ध वक्ता डॉक्टर प्रीती राऊत तट्टे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेलं कार्य या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजेश शेळके, सुमित तट्टे, गटनिदेशक प्रमोद कोळंबकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। एखाद्या देशाने किती प्रगती केली याचं मोजमाप त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवरून करावं, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी होती। बाबासाहेबांनी त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले। सत्ता व राजकारण, समाजकारण, नोकरीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा म्हणून भारतीय संविधानाने महिलांना 33% आरक्षण लागू केलं। त्यामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध वक्ता डॉक्टर प्रीती राऊत तट्टे यांनी केलंय। यावेळी ITIचे गटनिदेशक प्रमोद कोळंबकर यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला। महिलांना आरक्षण दिल्याने आज महिला आत्मनिर्भर होऊन सन्मानाने जगत आहेत। बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाचा लढा व संविधान निर्मितीचं कार्य अभ्यासण्याबरोबरच आजच्या पिढीने त्यांचे स्त्रीविषयक धोरण सुद्धा अभ्यासावे हे आवश्यक असल्याचं प्रमोद कोळंबकर यांनी सांगितलंय। कार्यक्रमाला AD गुडदे, ज्योती भगत, AP निळे, JV भारसाकडे, MM बारसकर, अक्षय साबळे, नीता श्रीराव, संगीता म्हातारमारे, RP देशमुख, शिल्पा गावंडे आदींसह ITI मधील निदेशक व सर्व विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होते।